देवपुरातील उच्चभ्र सोसायटीत भाडेतत्वाच्या घरामध्ये सुरू असणाऱ्या अवैध कुंटणखाण्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं धाड टाकत 3 महिलांसह 2 तरुणांना ताब्यात घेतले। या प्रकरणी कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह 2 तरुणांविरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला, तर ताब्यात घेतलेल्या 3 महिलांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले। गौरव लोटन महाजन व सौरभ राजेंद्र देवरे राहणार वरखेडी असं 2 तरुणांचं नाव असून हे तरुण महिलांसोबत अश्लील वर्तन करताना आढळून आलेत। आरोपी महिलेसह 2 ताब्यात घेत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 34571ब प्रमाणे देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे। दरम्यान धुळ्यात कुठेही अनैतिक प्रकार आढळून आल्यास जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले। दरम्यान सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, अमित माळी, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, संदीप पाटील, पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते, कॉन्स्टेबल सुशील शेंडे, पोलीस नाईक शीला सूर्यवंशी, राजीव गीते, गुलाब पाटील, भरोसा सेलच्या महिला पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, प्रियंका उमाळे, मोनाली सैंदाने आदींच्या पथकानं पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।